यापूर्वी मुंबई पोलीस दलातील उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे हे सभास्थळी दाखल झालेत। परवानगी नाकारण्यात आलेली आहे की दिली आहे यावरून अजूनही स्पष्टता नाहीये। पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी सभास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे। मुंबई पोलीस दलातील इतर अधिकारी सुद्धा सध्या सभास्थळी दाखल झालेले आहेत। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, खरंच अजूनही मोर्चाला परवानगी मिळालेली आहे की नाही, पोलीस अधिकाऱ्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? माधवी, नक्कीच अद्याप तरी पोलिसांकडनं या मोर्चाला परवानगी नाहीये, कारण उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत त्यानुसार या मोर्चाला परवानगी देता येत नाहीये। जो महानगरपालिकेचा जो मार्ग आहे, ज्या ठिकाणी हा संपूर्ण मोर्चा येणार आहे, त्या ठिकाणी सध्या मी उभा आहे। आपण पाहिलं तर बॅरिकेडिंग हे देखील मोठ्या प्रमाणात केलेले आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने 500हून अधिक पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर 70 ते 80 अधिकारी आणि 4 ते 5 राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत। कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने जर फॅशन स्ट्रीट इथून हा मोर्चा मेट्रो जंक्शन मध्ये येईल आणि इथूनच महानगरपालिकेच्या या मार्गावरती पुढे मोर्चा हा पुढे जाणार आहेत। मेट्रो जंक्शन होऊनच सगळे जे नेते आहेत ते पुढे पायी पुढे जाणार आहेत। त्यामुळे एकूणच चोख पोलीस बंदोबस्त हा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राज्य राखीव पोलीस दलाच्या गाड्या असतील किंवा या ठिकाणी स्थानिक पोलीस आहेत हे या ठिकाणी तैनात आहेत। मात्र अद्याप ही या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये। या मोर्चाला जर अद्याप परवानगी देण्यात आलेली नसताना जर का हा मोर्चा काढण्यात आला तर आयोजकांवरती गुन्हा हा दाखल केला जाऊ शकतो। आयोजनाची जी जबाबदारी होती ती मनसेकडनं बाळा नांदगावकर यांनी पत्रव्यवहार केला होता। या पत्रव्यवहाराला अद्याप ही परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे विना परवानगी हा मोर्चा निघत आहे आणि तरी सुद्धा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने हा संपूर्ण पोलीस फौज नक्कीच सूरज, विना परवानगी